प्रभादेवी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचं कार्यालय असलेल्या या विभागात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारासमोर यावेळी बंडखोरीचं आव्हान आहे. आमदार पुत्र समाधान सरवणकर यांना शिवसेनेनं तिकीट दिलंय. यामुळे बरीच वर्ष शाखा प्रमुख असलेल्या महेश सावंत यांनी इथे बंडाचा झेंडा फडकावला. त्यामुळे या निवडणुकीची रंगत वाढली आहे. आम्ही ज्या गरजा आहेत नगरसेवकांच्या त्या तर आम्ही पूर्ण करणारच आहोत. ते आतापर्यंत करतच आलो. एवढी वर्ष आम्ही तेच कामं करतो. शाखा प्रमुख असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे अर्धा नगरसेवकच असतो शाखा प्रमुख. कारण ही कामं आम्हाला माहिती आहे. म्हणजे इव्हन कुठलाही मेंटेनन्स असू दे, हेल्थ असू दे, कुठल्याही सगळ्या डिपार्टमेंटचा आम्हाला फोन नंबर किंवा आम्ही प्रत्यक्ष फोन किंवा पर्सनली जेव्हा वेळ असतो तेव्हा जाऊन ती कामं करतच असतो आणि भविष्यात ती करणारच. ही कामं काय नगरसेवकांची चालूच राहणार. नसलो आणि असलो तरी ती करतच जाणार. समाधान सरवणकर हे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र. शिवसेनेचे ते अधिकृत उमेदवार आहेत. विधानसभा आणि लोकसभेत भगवा फडकल्यानं आता समाधान सरवणकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वर्षानुवर्ष ही सीट जी आहे ते इकडचे जे मराठी लोक आहेत ती शिवसेनेच्या पाठीशी राहतात. कुठेतरी बंडखोर उमेदवार हा फक्त कुठेतरी भाजपाकडनं मॅनेज झालेला उमेदवार आहे. त्याच्यामुळे ते लोकांना माहिती आहे की मराठी मतांचं विभाजन, इकडचे स्थानिक प्रभादेवीतल्या मतांचं विभाजन करण्यासाठी त्याला उभं राहिलेलं आहे आणि एक भाजपाची कुठेतरी एक टॅक्टिक त्यांनी वापरलेली आहे. पण हे लोकांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे हे मराठी मतदार इकडचे जे आहेत ते शिवसेनेच्याच पाठीशी राहतील. 2012 मध्ये हा प्रभाग मनसेनं सेनेकडून हिसकावून घेतला. त्यामुळे समाधान सरवणकर यांच्यासमोर बंडखोरी बरोबरच मनसेचंही आव्हान असेल. तर मनसे पुन्हा हा प्रभाग आपल्याकडेच ठेवण्यासाठी आटापिटा करेल. आमच्या नगरसेवकांनी कामं केलेली, आमच्या पदाधिकाऱ्यांनी कामं केलेली आहेत. आमचा विकास केलेला आहे. या विभागामध्ये रस्त्यांची कामं असून दे, गटर लाईन्सची कामं असून दे, जी लोकहिताची कामं आहे, जनहिताची कामं आहेत, ती सगळी केलेली आहेत. लोकांपर्यंत आमचे पदाधिकारी सगळेच पोचलेले आहेत. त्यामुळे हे आमचा विश्वास आहे की लोक यावर विश्वास ठेवून म्हणजे जी कामं इतके वर्ष झाली नव्हती ती कामं आमच्या नगरसेवकांनी केलेली आहेत. तर त्यामुळे खरोखर या विश्वासावरच लोक आम्हाला मतदान करतील. युती तुटल्यानं यावेळी भाजपचाही उमेदवार रिंगणात आहे. सूर्यकांत धावले हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. सूर्यकांत धावले यांनी निष्ठावंतांची मोठ बांधत आणि वाढता लोकसंपर्क यामुळे मतदारसंघातील अन्य उमेदवारांना कडवं आव्हान उभं केलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेमुळे या मतदारसंघात भाजपलाही अनुकूल वातावरण निर्माण झालंय. मनापासून काम करायचं आहे. 5 वर्षात इतकं काम करायचं आहे की ह्या विभागाचं अख्ख्या मुंबईत चर्चा झाली पाहिजे की ह्या विभागामध्ये खूप चांगलं नवीन टेक्नॉलॉजी. माझं एक असं स्वप्न आहे की नगरसेवक झाल्यानंतर महिन्यातून एकदा मी स्वतः सोसायटीमध्ये जाईल. तुमच्या सोसायटीच्या काय समस्या आहेत ते जाणून घेईल. या विभागात एकूण 14 उमेदवार रिंगणात आहेत. यातील 5 उमेदवार हे अपक्ष आहेत. तर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी जनता दल, बहुजन समाज पक्ष, बहुजन विकास आघाडीनेही उमेदवार मैदानात उतरवलेत. यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. या प्रभागात शिवसेना मनसेसोबतच भाजपचीही प्रतिष्ठा पणाला लागली असून इथे अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.